तर ऑलवेज ज्या प्रकारे आम्ही तिघजण सोबत असतो तर आज पण सोबत आहे त्या प्रकारला या दोघी पण आहे आणि त्या प्रकारे हा माझ्या हाताने मार खाणार आहे. तरी पण सर्वांनी लाईव्ह राहा आणि मार खाऊ द्या. लाईव्ह मध्ये भावना मारावं. पाहू शकता इथं समोर ज्या प्रकारे जो डोर आहे आणि स्टार्टिंगला इकडं जे आहे आणि इथून मध्ये भंडारावर कंपल्सरी असं म्हणता येते, पण आपलं डिपेंड करतं की तुम्हाला पाहिजे का नाही. पुरा जो भंडारा आहे पुरा याच्यामध्ये आहे भंडारामध्ये. आणि ज्या पुऱ्या शिड्या वगैरे आहेत त्या पूर्ण हळदीनं पूर्ण भरलेल्या आहेत. आणि माझ्यासोबत आहे कोमल. तर आम्ही लवकरच जाणार आहे. त्याचबरोबर बारक्या पण आहे आणि सॉरी बारक्या म्हणजे प्रशांत. पण आपण आता पुढे जी शिड्या आहेत त्या चढणार आहात. पण पुऱ्या ज्या शिड्या आहेत त्या पिवळ्या झाल्या आहेत. पुऱ्या ज्या आहेत पुऱ्या शिड्या आहेत आणि त्या शिड्या पुऱ्या दगडापासून बनलेल्या आहेत. तर आपण भंडारा वगैरे लावलाय आणि आपण जात आहे समोर. पुढं भरपूर ट्रॅफिक असतं आणि जर संडेला पाहिलं तर संडेला सगळं जास्त ट्रॅफिक असतं. तर आपण चालूया समोर. झाली आहे आणि आपण स्टार्ट करूया आता समोर. तर आपण सध्या पोहोचलो जेजूरगडाच्या खाली आणि जस्ट 2 मिनिटामध्ये आपण पोहोचणार जेजूरवर. आणि ते आपल्या ज्या प्रकारे हा 4था दरवाजा दिसतोय 4 दरवाजानंतर आपण समोर जाऊया. आणि आय थिंक माझ्या आधाराने हा काही नवीन वगैरे बांधकाम वगैरे आहे जे प्रिव्हियस नव्हतं पण आता वगैरे त्यांचे झाले आहे. काय भजन कीर्तन वगैरे पण आहे. तरी पण आपण आतापर्यंत वरती पोहोचलेलो नाही आहे. थोडंसं अवघ्या 2-4 मिनिटांमध्ये पोहोचू. जस्ट स्टार्टिंग मध्ये आणि इथून आपण आता पोहोचलो आहेत वरती. जास्त इथे फोटो काढतात. आपण इथून मध्ये जाणार आहोत. वरती जाऊया आणि हे आहे स्टार्टिंग मध्ये मार्तंड देव दर्शन जेजुरी. तर थोडंसं थांबलो होतो. रिझन हे होता की आपला एक वारकरी वगैरे जे आहे आपण त्यांना बोलणार आहे थोडंसं की काय होईल कसं होईल आणि किती शिड्या वगैरे आहेत तर वरती कसं जायचं किंवा कधी स्थापना झाली. त्याच्यानंतर आपण काही विचारणार आहेत की याला रस्ते किती वगैरे होते किंवा इथे काही म्हणजे आता गड वगैरे मी असं नाव ऐकलं की जेजुरी पण आहे आणि गड पण आहे. तर ते कसं पडलं वगैरे आहे ते आपण जर त्यांनी जर डिटेल सांगितली तर आपण पुरी ऐकूया. आणि जर त्यामध्ये काही डिटेल राहिले असेल तर आपण सर्च करूया की काय होईल ते. चला ठीक आहे. आता आपण त्या थोडासा जे वारकरी आहेत जे संत आहेत वगैरे ते आहेत जे इथले कर्मचारी वगैरे आहेत आपण त्यांना फक्त थोडंसं बोलूया आणि आपण जर तुम्हाला स्पेशल दर्शन किंवा त्वरित दर्शन पाहिजे असेल तर तुम्ही 200 रुपयातून इथून डायरेक्ट एंटर होऊ शकता मध्ये. आणि या प्रकारे आहे सध्या स्टार्टिंग. तर आपण आणखी जस्ट मध्ये आलोत पण आपणच्या समोर वगैरे गेलो नाही. तर आपण चालूयात त्या साईडला. तर एकदम वरती आणि पाहू शकता पुरी जेजुरीमध्ये
काही आर्मी वगैरे आहेत, इथं पोलीस पण आहेत. आणि हे जे 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 4 आहेत स्तंभ हे सगळ्यात मोठे आहेत इथे. आणि मेन गोष्ट म्हणजे जो आपण भंडारा घेतला होता तो इथून तो म्हणजे इथून फेकतात त्या साईडला. जेव्हा जत्रा वगैरे असते ना त्यावेळेस इथे पुरं येल्लो असतं, पुरं येल्लो. तर आपण आता थोडं समोर जाऊया आणि चेक करूया बस आपलं जे अवतार आहे ते खराब होईल. तर ऑलवेज ज्या प्रकारे आम्ही 3 जण सोबत असतो तर आज पण सोबत आहेत त्या प्रकारे या दोघी पण आहेत आणि त्या प्रकारे हा माझ्या हाताने मार खाणार आहे. तरी पण सर्वांनी लाईव्ह राहा आणि मार्क खाऊ द्या. लाईव्ह मध्ये भावना मारा. पालखी एक छोटीशी अपडेट, जे मी आहे जिथं उभा आहे ते पुराच्या पुराचे पितळाचं आहे. काय घेतो एक मिनिट दाखवतो. जिथं मी सध्या उभा आहे तो सगळं पितळाचं आहे आणि इथूनच आपण भंडारा त्या साईडला फेकतोय. तर वरतून पाहिलं ना तर या प्रकारे आहे आणि सगळं जे आहे ते या प्रकारे. रात्री असे तर या साईडून लाईन आहे. झाले आहे मंदिराला आणि याच्या पुढची जी चक्कर होईल पुन्हा एकदा रिटर्न मारूया. सगळे जे दरवाजे वगैरे आहेत त्या साईडला आम्ही वगैरे मंदिर वगैरे करून बाहेर जायचं असतं. पण आपण सुद्धा जाणार आहे समोर आपण आलो होतो आणि मंदिराचे दरवाजे वगैरे भरपूर मोठे आहेत. चला थोडंसं एक दुसरा पूजा वगैरे तर मी आहे सध्या आता मी सध्या जे आहे ते बाहेर जातो आणि मंदिरामध्ये जवळपास अराउंड सगळे शूटिंग झाले. पण याच्यामध्ये एक इश्यू होतं मला की माझं जे एअरफोन जे आहेत हेडफोन ते व्यवस्थित वगैरे मला साऊंड देत नाही. मी बोललो ना की ऊन वगैरे भरपूर आहे पण वरती वगैरे जे वरती वातावरण होतं एकदम थंड होतं आणि आता जसं आपण खाली जातोय ना तर वातावरण ते आहे ते थोडं गरम गरम होतं आहे आणि वरती एकदम वातावरण जे होतं एकदम थंड होतं. चला आपण जाऊया सर समोर आणि आता माझे मित्र कुठे गेले काय माहिती. तर मी आहे एका छोट्याशा गार्डनमध्ये आणि त्यांनी ज्या प्लांटला आकार वगैरे दिला आहे तर तुम्ही पाहू शकता त्यांनी दिलेले मगर आणि हा जो आकार आहे तो एक्झॅक्ट मगरसारखा 100% नाही आहे पण थोडासा मगरसारखा दिसतोय. त्याच्यानंतर काही आहेत इथे हेलिकॉप्टर वगैरे आहे पण जे हेलिकॉप्टर आहे पण ते हेलिकॉप्टरसारखं दिसत नाही आहे कारण की ते झाड आहे. आणि दुसरा म्हणजे एक इथं दिलेलं आहे ब्युटी बोलली म्हणजे 1 2 3 4 5 6 असे झाडाचे आकार आहेत. आणि त्याच्याबरोबर आपण जरा समोर जाऊया पाहूया. पण आपण काही आता हेलिकॉप्टर वगैरे झालं आहे. आता आपण बेसिक आपल्याला पाहायचं आहे ही पिंड सेम पिंडसारखा आकार दिला आहे त्यांनी. आणि त्याच्यानंतर इथे छोटे छोटे मोर वगैरे जर मोर पाहायचा असेल तर पाहू शकता या साईडला त्याचा पिसारा आणि त्या साईडला त्याचा मुंडका आहे. तर आता भरपूर मोठ्या प्रमाणात मला ऊन लागत आहे तर मी आता बंद करणार. तर गार्डनमध्ये आपला काका भेटले होते तर आपण ज्या गार्डनमध्ये बसलेलो आहेत बाबा काय गार्डनचं नाव काय म्हटलं? अहिल्या उद्यान बी म्हणलं जातं आणि शिवाजी शहाजी महाराजांची भेट.
ओके तर इथं शिवाजी महाराज शिवाजी राजांची भेट झालेली आहे आणि याच्या गार्डनचं जे देखरेख करतात हे काका आहेत आणि त्याच्यानंतर हे काका आहेत. तर हे मिळून जे झाडाची कटिंग वगैरे आहे ते बेसिक मंथली वगैरे होते किंवा 15 दिवसानंतर ते कटिंग करतात. तर हे जे पुरे जे गार्डनचं आहे हे यांच्यावर डिपेंड आहे सध्या. हे जे पुरं आहे ते गाव आहे. आपण आणि एकदम वरती आहे सध्या. इथून जस्ट आपण खाली आलो हा ते गार्डन बोललेलो मी. तर मी अराऊंड जवळपास खाली येतोय. पण आज संध्याकाळी पालखी वगैरे निघणार आहे 6 वाजता. पण माझ्याकडं आणि मला खूप दूर जायचं तर त्यामुळं मला निघावं लागेल लगेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे माझे मित्र वगैरे आहेत जे माझे संगती वगैरे आहेत त्यांना पण खूप दूर जायचं. तर आपण निघूया इथून लवकरच. तर ही आहे चालू आहे सध्या पालखीला जायचं आहे. तर जे म्हणजे पब्लिक वगैरे आहे ती वरती जाते. सगळे वरती जात आहे आणि सध्या मी खाली जातो. तर या प्रकारे माझी जी ट्रिप आहे ती अराऊंड संपली आहे आणि माझं जे खाली मी एकदम खाली आलो. आता इथून जे आहे तो आपण फक्त स्टार्टिंग